अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय लेकरा, तू आज हा व्हिडिओ पाहतोयस याचा अर्थ असा नाही की तू चुकून इथे आला आहेस. तू हा व्हिडिओ स्किप करणार होतास, पण तरीही थांबलास का? कारण तुला माझ्या हाकेने रोखलं आहे. बाळा, आज कान उघडे करून ऐक, कारण आज तुझ्या घराचा उंबरठा आनंदाने ओलांडला जाणार आहे. आज तुझ्या घरात एक असा माणूस आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. हा संदेश पूर्ण ऐक, कारण यात तुझ्या सुखाची गुरुकिल्ली दडलेली आहे. बाळा, मी पाहतोय तुला. तू किती थकला आहेस. जगासमोर हसतोस आणि रात्री उशीत तोंड खुपसून रडतोस. तुला वाटतंय की कुणालाच तुझं दुःख दिसत नाही. अरे, मी तुझा पिता आहे. तुझ्या डोळ्यात पाणी येण्याआधी माझ्या काळजात चर्र होतं. तू म्हणतोस, स्वामी, मी तुमची एवढी सेवा करतो, तरी माझं नसीब का उघडत नाही? पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव, जेव्हा वेळ कठीण असते ना, तेव्हाच मी तुझी सर्वात जास्त परीक्षा घेत असतो. आज तुझ्या आयुष्यात जो कठीण काळ आहे, तो तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला सोन्यासारखं लख्ख करण्यासाठी आहे. आज मी तुला सांगतोय की विश्वास ठेव, तुझी वेळ आता बदलली आहे. बाळा, तुला एक गोष्ट सांगतो, नीट ऐक. स्वामींच्या चरित्रात एक सुंदर प्रसंग आहे. एकदा एक गरीब भक्त खूप संकटात होता. त्याच्या घरात अन्नाचा कण नव्हता आणि सावकारांचं देणं वाढत होतं. तो स्वामींसमोर बसून रडू लागला. स्वामी त्याला काहीच बोलले नाही, फक्त हसले. त्या भक्ताला वाटलं, स्वामींना माझी दया येत नाहीये का? तो घरी गेला आणि काही वेळातच त्याच्या दारावर एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने सांगितलं की स्वामींनी मला तुझ्याकडे पाठवलं आहे. हे घे तुझं पाकीट, जे रस्त्यात पडलं होतं.
खरं तर त्या भक्ताचं कोणतंही पाकीट पडलं नव्हतं, पण त्या पाकिटात इतके पैसे होते की त्याचं सगळं कर्ज फिटलं. स्वामी स्वतः आले नाहीत, पण त्यांनी एका माणसाला माध्यम बनवून पाठवलं. तसंच आज तुझ्या बाबतीत सुद्धा घडणार आहे. जो माणूस तुझ्या दारात येईल त्याला रिकाम्या हाती पाठवू नकोस, कारण त्याच्याच रूपात मी तुला आशीर्वाद पाठवला असेल. असाच एक अनुभव आपल्या एका स्वामी भक्ताला आला. त्यांचे नाव आपण भक्त म्हणूनच घेऊया. त्यांच्या घरात पैशाची खूप चणचण होती. मुलाच्या शिक्षणाची फी सुद्धा भरायची होती. त्यांनी स्वामींसमोर दिवा लावला आणि सांगितलं, स्वामी, आता तुम्हीच काय ते करा. त्याच दिवशी दुपारी एक जुना मित्र, जो अनेक वर्षांपासून भेटला नव्हता, तो अचानक घरी आला. त्याने जुन्या व्यवसायातील उरलेले काही पैसे त्यांना परत दिले. तो मित्र म्हणजे स्वामींनी पाठवलेला दूतच होता. जेव्हा आपण पूर्ण शरणागत होतो तेव्हा स्वामी कोणाकडूनही मदत पाठवतात. आज तुझ्या आयुष्यातही तोच चमत्कार होणार आहे. आता तू विचारशील, स्वामी, मला काय करायचं आहे? तर नीट ऐक. आज तुला एक छोटीशी पण प्रभावी सेवा करायची आहे. सर्वात आधी तारक मंत्र 3 वेळा मनापासून म्हणायचा आहे. तारक मंत्रात एवढी शक्ती आहे की तो अशक्य ही गोष्टी शक्य करतो. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळी जप कर. जपत असताना तुझ्या मनात फक्त स्वामींची मूर्ती असू दे आणि शक्य असल्यास आज घरातील उंबरठ्यावर थोडं हळदीचं पाणी शिंपड आणि तुपाचा दिवा लाव. ही सेवा म्हणजे तुझं निमंत्रण आहे माझ्यासाठी. तू माझी भक्ती दाखव, मी माझा आशीर्वाद दाखवतो. लेकरा, आता घाबरणं सोडून दे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, हे माझं तुला वचन आहे. तू माझं लेकरू आहेस आणि मी माझ्या लेकराला कधीही उपाशी किंवा दुःखी ठेवणार नाही. आज जो माणूस येईल त्याच्याकडे नीट लक्ष दे. तुझ्या आयुष्यातील आनंदाचा प्रवास
इथूनच सुरू होत आहे. हा संदेश तुझ्यापुरता मर्यादित ठेवू नकोस. जे संकटात आहेत अशा इतर 5 लोकांशी शेअर कर. तुझी प्रगती पाहून जग थक्क होईल. जा, खुश रहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.